नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपी सोबत। मंडळी, आज आपण अशी भाजी बनवणार आहोत की जी भाजी खाऊन पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही, ती म्हणजे चिवायची भाजी। ही शरीराला थंडावा देणारी भाजी खास उन्हाळ्यात खाल्ली जाते। ही भाजी चवीला एवढी छान लागते की ही भाजी खाऊन पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही, कारण जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत खूप वेळा ही भाजी बनवून खावीशी वाटते। आता या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत, पण आमच्याकडे या भाजीला चिवायची भाजी असं म्हणतात। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करूया। आता चिवायची भाजी मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर सुकवून घेतली आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ही तोडून घ्यायची आहे, म्हणजे यामधल्या ज्या मुळा असतात त्या मुळा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता सर्व भाजी मी धुवून सुकवून आणि तोडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। अगोदर सुकवून आणि नंतर चिरून घेतली, त्यामुळे ही चिकट होत नाही। आपल्याला अशाच पद्धतीने ही भाजी चिरून घ्यायची आहे। आता ही भाजी बनवण्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे। 1 ग्लास तुरीची डाळ मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे। इथं तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ सुद्धा ही भाजी बनवण्यासाठी घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला इथं एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथं मी 10-12 लाल मिरची घेतलेली आहे। आता इथं तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किंवा लाल तिखट सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता हे सर्व वाटण मी पाट्यावरती करून घेणार आहे, तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता। आता अगोदर आपण या डाळीमधलं पाणी काढून घेऊया, म्हणजे एका चाळणीमध्ये मी हे सर्व डाळ काढून घेते। आता हे सर्व डाळ आणि मिरचीचं वाटण मी पाट्यावरती बारीक करून घेणार आहे, तुम्ही मिक्सरला सुद्धा करून घेऊ शकता। पण पाट्यावरती जर ही वाटण तयार करून ही भाजी बनवली तर या भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे मी हे सर्व वाटण पाट्यावरतीच बनवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता डाळसुद्धा मी बारीक करून घेते, म्हणजे डाळीचं सुद्धा आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिरचीचं आणि डाळीचं वाटण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि आपण जी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे चिवायची, ती भाजी यामध्ये घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे पूर्ण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही चिवायची भाजी आणि मिरचीचं आणि डाळीचं वाटण आपल्याला पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जशी कणिक मळून घेतो अगदी तसंच आपल्याला हे पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं मी हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं भाजीचं सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर इथं मी 5 ते 6 कांदे मस्त असे जाडसर चिरून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। इथं आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण ही भाजी आपल्याला कढईमध्ये वाफेवरती शिजवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये तळाशी आपल्याला कांदा घालायचा आहे, त्यामुळे आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे। आता कढईमध्ये मी अगोदर 5 ते 6 चम्मच तेल घातलं, तेल छान गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा अगदी थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, खूप जास्त लालसर अजिबात होऊ द्यायचं नाही। अगदी थोडासा नरम झाला म्हणजे कढईमध्ये असा हा व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण जे सारण तयार केलेलं आहे भाजीचं ते अगदी हातामध्ये थोडं घेऊन आपल्याला असं हलक्या हाताने आपण जशी भजी तळून घेतो तसं सोडायचं आहे या कांद्यावरती, तुम्ही पाहू शकता। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं हे सारण पूर्ण सोडायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपली जशी भजी तळून घेतो अगदी तसंच आपल्याला हे सोडायचं आहे, म्हणजे पूर्ण असं पूर्ण यामध्ये आतपर्यंत वाफ जाईल आणि आपली भाजी मस्त अशी वाफेवर शिजून येईल, त्यामुळे आपल्याला अगदी हलक्या हाताने ठेवायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून मी अगदी 5 ते 6 मिनिट यावरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे वाफेवरती, तुम्ही पाहू शकता। अगदी 5 ते 6 मिनिटानंतर आता झाकण काढून आपल्याला मस्त अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। पूर्ण अशी ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। एका वाफेमध्येच आपली भाजी ही तयार झालेली आहे। आता मंद गॅसवरती अगदी 1 ते 2 मिनिट मी ही भाजी मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी आपली चिवायची भाजी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि मंडळी तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी गरमागरम अशीच जर खाल्ली पोळी न घेता तरीसुद्धा खूप छान लागते आणि या भाजीसोबत कढी जेवायला जर कढी असली
तर एकच नंबर लागते। मस्त अशी मी ही भाजी बनवलेली आहे, सोबत कढीसुद्धा बनवलेली आहे आणि गरमागरम चपाती असं जेवण जर असलं तर अशी भाजी खाऊन पोट तर भरतं, पण मन मात्र भरत नाही, कारण ही भाजी चवीला एवढी छान होते। तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा, लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका। तसेच मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत